स्वतःला होम मेकर म्हणणं सोडा आणि लाईफ मेकर म्हणून म्हणायला सुरुवात करा. खरा यशस्वी माणूस तोच असतो जो इतरांच्या समस्या सॉल्व करतो, प्रॉब्लेम सॉल्व करतो. आणि यामध्ये तर मी म्हणते आपण गृहिणी एक्सपर्ट असतो. अरे कोणाचं सॉक सरवलं आपण काढून देतो. सर्दी खोकला झाला आपल्याकडे आजीबाईच्या बटव्यातले अनेक काढे असतात. वॅलेट सापडत नाहीये म्हणजे अशा डोळ्यासमोरच्या वस्तू पण घरातल्या लोकांना सापडत नसतात. सगळं मॅनेजमेंट मग ते आरोग्यापासून घरापर्यंत बँकेपर्यंत विजेच्या बिलापर्यंत आपण करत असतो आणि अतिशय पॉवरफुली करत असतो. त्यामुळे होम मेकरपेक्षा लाईफ मेकर म्हणायला सुरू करा की काय हरकत आहे. नमस्कार, मी मधुरा रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. खुसखुशीत अशी आपण मठरी करणार आहोत, मुगडाळीची मठरी. ही मठरी करताना मैद्याचा वापर करणार नाही आहोत. मूग डाळ तर मिक्सरला अजिबात वाटणार नाही आहोत. अशी खुसखुशीत होणार, अशी फ्लेके होणार तुम्हाला सांगते, जरी गव्हाच्या पिठाची असली तरी. आणि काय लागते कमाल तुम्हाला सांगते. सोनी मराठीवर दाखवली होती आज काय बनवूयामध्ये, म्हणलं आता आपल्या मधुराज रेसिपीच्या प्रेक्षकांना पण दाखवूयात. चला तर करायचं काय, सगळ्यात आधी आपलं नवीन खुरं करकरीत चॅनल आहे मधुराज रेसिपी फूडी, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अर्धा कप इथे मी घेतली आहे मूग डाळ. भरपूर पाणी घालायचं, 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची. मूग डाळ स्वच्छ धुवून झाली. आता यामध्ये पाणी घालूयात. भरपूर पाणी घालायचं, मूग डाळ भिजेल इतपत. खूप वेळ नाही, 1 तासभर किंवा 2 तास भिजत घालूयात. चला आता मूग डाळ बघा तासभर भिजवून घेतली, परफेक्ट झाली आहे बघा, मस्त फुलली आहे. या भिजवलेल्या मूग डाळीतलं पूर्ण पाणी आता काढून घ्यायचं. चला आता ही मठरी करण्यासाठी साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. 2 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बारीक रवा, भिजवलेली मूग डाळ, अर्धा चमचा ओवा, लाल तिखट, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, हिंग, हळद. अतिशय अचूक प्रमाण तुम्हाला सांगणार आहे. आणि डाळ बीळ आपण काय वाटून बिटून घेत नसतोय बघा. तर सगळ्यात आधी हे 1.25 कप पाणी गरम करायला ठेवूयात. 1 कप, पाव कप. एक पाण्याला उकळी काढून घेणं गरजेचं आहे. पाण्याला हलकीशी उकळी यायला सुरुवात झाली. आता यामध्ये घालूयात मूग डाळ. मूग डाळ आहे ना अशी 5 मिनिटं शिजवून घेणं गरजेचं आहे, म्हणजे ते खाताना दडदडीत लागत नाही. यातलं स्टार्च आहे ते पाण्यामध्ये उतरतं आणि मठरी मस्त खुसखुशीत व्हायला मदत होते बघा. 5 मिनिटं याला मस्त शिजवून घ्यायचं. बरोबर 5 मिनिटं मूग डाळ शिजत घातली होती. कुठलीही डाळ शिजवा, ते शिजत असताना त्यावर असा हलका फेस येतोच. तुम्हाला काढायचा असेल फेस काढून घ्या, पण मी नाही काढत आहे. आता हे बघा छान अशी ट्रान्सलुसंट झाली आहे. आणि काढायचा कसा फेस, काही नाही, हा वरच्यावर उचलला की फेस आपोआप निघतो. ठेवायचं असेल तर ठेवा, काढायचं असेल तर काढून टाकू शकता. आता इथून पुढे मी हे शिजवणार नाही आहे. यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ, हिंग, तेल, हळद, म्हणजे मसाला छान मिसळून जातो, लाल तिखट. आता हे सगळं मिसळायचं, एकजीव करायचं. आणि यामध्ये हा जो अर्धा कप आपण बारीक रवा घेतलाय, हा रवा थोडा थोडा घालायचा, याच्या गुठळ्या न करता. गॅस बंद केलाय. रवा फक्त आपण या गरम पाण्यात शिजवत नाहीये, मिसळून घेतोय फक्त. थोडा थोडा रवा टाकून कालवून घ्यायचा, मिसळून घ्यायचं. परफेक्ट. रव्याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. गॅस बंद करूनच रवा घातलाय आपण. रवा आणि मूग डाळीचं मिश्रण तयार आहे. चला आता 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचं. यामध्ये ओवा, कोथिंबीर खूप सारी, हिरवी मिरची आणि मीठही घालायचं. आता हे सगळं मिसळूयात. हे मिसळून झालं की हे रवा आणि मूग डाळीचं मिश्रण जे आपण तयार केलंय हे यामध्ये फक्त कालवून घ्यायचं. हे पूर्ण याच्यातला जो पाण्याचा अंश आहे त्यामध्ये गव्हाचं पीठ छान मुरतं. आणि हे गरम गरम असतानाच करायचं. रव्याचं मिश्रण बघा केवढं गरम आहे. सो हे गरम गरम असतानाच
यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ चांगलं जिरवून मळून घ्यायचं. आणि मी जसं सांगितलं अगदी अचूक आणि परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे. आता हे चांगलं घट्टसर गोळा याचा तयार करूया. आता हे चांगलं मळून मळून घ्यायचं. वाढीव पाणी घालायची गरज नाही. अगदीच तुम्हाला वाटलं की गव्हाचं पीठ कमी पडलंय तर पीठ घाला, पण पाणी अजिबात घालायची गरज नाहीये. आणि पिठाचं प्रमाणही अचूक दिलेलं आहेच. चला, इथे गोळा मस्त मळून झालाय. रव्याचं मिश्रण गरम गरम असताना रवा आणि मूग डाळीचा तेव्हाच गोळा मळा, म्हणजे मठरी मस्त खुसखुशीत व्हायला मदत होते. आता यावर झाकण ठेवूयात. 10 मिनिटं मुरण्याकरता ठेवूयात. बरं, तुम्हाला सांगते, याचे पराठे लाटले उत्तम पराठे होतात. आणि दिवसभर जरी ठेवले, 2 दिवस जरी ठेवले तरी ते असं मस्त फ्लेकी होतात, याची खात्री तुम्हाला देते. पुरी करू शकता, पराठा करू शकता, पण आपण मठरी करूयात, खुसखुशीत कुरकुरीत, जी महिनोन महिने चालत राहील. बरोबर 10 मिनिटं मुरण्याकरता ठेवलं होतं. गरम गरम ठेवलं होतं. छान वाफ जमा झाली बघा. आणि जसं मुरतं तसं हे आणखी घट्ट व्हायला सुरुवात होते. म्हणून हे गरम गरमच करून घेणं गरजेचं आहे. आता यातून एक असा मोठा गोळा करायचा. पिठाचा अजिबात वापर करू नका. लागलं तर तेल लावा, पण कधीच मठरी किंवा कुठला तळणीचा पदार्थ करताना पीठ लावा लागलं याचा अर्थ तुमचं पीठच गणलंय, म्हणजे गोळा मळतानाच गणलंय पूर्ण. आता हे छान असं पातळसर लाटून घ्या. यामध्ये चिली फ्लेक्स जरी पेरले तरी ते दिसायला छान दिसतात. जितकं शक्य असेल तितकी पातळ पोळी लाटून घ्यायची. आता याला तुम्ही साटा लावून गोल गोल करून गोलपुरी, चक्रीपुरी असं सगळं करू शकता, पण आपण हे साधं सुद्धा ठेवूयात. झटकीपट होणारं हवं की नाही आपल्याला. चला, आता याच्या लहान लहान पुऱ्या काढूयात. आणि या पुऱ्यांना आहे ना असं एक टोचा द्या, म्हणजे तळताना त्या फुगल्या नाही पाहिजे. हे अगदी महत्वाचं. क्या बात आहे, हे तयार आहे. आता जास्तीचं पीठ काढूयात. हे बघा, परफेक्ट. आता अशा सगळ्या मठऱ्या तयार करून घेते, लाटून घेते. आणि पुन्हा सांगते, जितकं शक्य असेल तितकं पातळ लाटून घ्यायची. म्हणजे हे पाडून झाल्यावर पण तुम्हाला वाटलं की जरा जाड वाटतंय तर एक लाटणं पुन्हा फिरवून घ्यायचं. चला, आता हे जे अर्धा कप मूग डाळ आणि 2 कप गव्हाचं पीठ आपण घातलं, यामध्ये 100 पेक्षा थोड्या जास्त मूग डाळीच्या मठरी तयार होतात. आता हे तळ्याला घेऊयात. अगदी मोठ्या आचेवर गॅस सुरू करायचा. वाफ यायला सुरुवात झाली की मंद आचेवर घ्यायचं. खूप मोठ्या आचेवर तळू नका. वा. आणि एका वेळेस या तुम्हाला हव्या तेवढ्या टाकू शकता. खूप गर्दी नको मठरीची. वा वा वा. आणि मंद आचेवर गॅस मी ठेवलाय. सारखी अलट पलट मठरी करून तळायची नाही. एक बाजू एक वेळेस छान खरपूस करून घ्यायची, मगच उलटवायची. आणि पुन्हा पुन्हा सांगते, मंद आचेवर करा. मोठ्या आचेवर अजिबात हे तळून घ्यायचं नाही, नाहीतर आतमध्ये त्या ओलसर राहतील. त्यामुळे खुसखुशीत तळून घ्यायच्या असतील तर अगदी मंद आचेवर तळत राहायचं. चला, आता एक बाजू छान खरपूस तळून झाली. वरच्या बाजूच्या कडा अशा हलक्या लालबुंद दिसायला सुरू होतात, याचा अर्थ ही छान खरपूस तळली गेली. आता ही उलटवायची आणि दुसरी बाजू देखील खरपूस करून घ्यायची. चला, आता ही आपली पहिली बॅच मठरी तळत आली. बघा, मस्त अशी खरपूस तळून झाली आहे. यातलं तेल सगळं निथळायचं. वाह, रंग बघा काय सुरेख आलाय. आणि मस्त खुसखुशीत होतात आहे. तेल निथळण्याकरता असं जाळीवर ठेवायचं. कमाल. आता याच प्रकारे पुढची पण बॅच आपण तळूयात. एका वेळेस 5 ते 6 मठरी पुरेशी आहे. खूप गर्दी नका करू, नाहीतर मग त्या एकसारख्या तळल्या नाही जाणार. मस्त. पुढची बॅच देखील तळून झाली. तेल सगळं निथळून घ्यायचं. छान खरपूस तळल्यात बघा. आणि हे लगोलग असं जाळीवर ठेवायचं. हे बघा, मस्त अशा खरपूस तळल्या जातात बघा. वा. आता काही नाही.
100पेक्षा जास्त मठऱ्या तयार आहेत. तळायलाही फार वेळ लागत नाही. आणि आता लहान मुलं घरी आहात, तुम्ही व्हेकेशनला फिरायला जात असाल, हॉलिडेजवर असाल, काहीतरी वेगळं म्हणजे सारखी सारखी तिखटपुरी खाऊन कंटाळा आला असेल, भोपळ्याचे घारगे करून कंटाळा आला असेल, करा की या मठऱ्या. वेगळं आहे, मस्त आहे आणि पौष्टिक आहे. सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाणार आणि तुम्हाला सांगते महिनाभर पण या मस्त टिकणार. एकदम खुसखुशीत होतात, कुरकुरीत होतात. चला पुन्हा भेटूयात अशाच कमाल आणि धमाल रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.